स्क्वेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड 98 22 32 68 44। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक येणार जगताप। तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com। 500 रुपयांच्या नोटेबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर। काही वर्षांपूर्वी देशात लागू झालेल्या नोटबंदीनंतर काही गोष्टी बदलल्या। डिजिटल माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करणं असो किंवा मग दैनंदिन चलनातून कालांतरानं 2000 रुपयांच्या नव्या नोटाही बंद केलं जाणं असो, भारतीय चलनाचं स्वरूपही मागील काही वर्षांमध्ये मोठ्या फरकानं बदललंय। त्यातच आता केंद्राकडून नवे संकेत मिळत असल्याच्या धर्तीवर काही नव्या चर्चांनी डोकं वर काढलं आहे। या चर्चा आहेत चलनातील नोटांसंदर्भातल्या। मागील काही दिवसांचे संदर्भ विचारात घ्यायचे झाल्यास 500 रुपयाहून अधिक मूल्य असणाऱ्या नोटा चलनात आणण्याचा विचार केंद्र करत असल्याचं म्हटलं गेलं आहे, ज्यावर आता थेट केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडूनच स्पष्ट उत्तर देण्यात आलं आहे। ज्यामुळं 500 रुपयांची नोट तर चलनात राहणार आहे, पण त्याहून जास्त मूल्य असणारी कोणतीही नोट नव्यानं चलनात येणार नसल्याचंच स्पष्ट करण्यात आलं आहे। राज्यसभेत उपस्थित करण्यात आलेल्या एका प्रश्नावर उत्तर देत या संदर्भातील माहिती जाहीर करण्यात आली आहे। राज्यसभेमध्ये खासदार घनश्याम तिवारी यांनी सरकार 500हून अधिक मूल्य असणारी नोट वापरात आणणार का, असा प्रश्न उपस्थित केला। या प्रश्नाच्या उत्तरात राज्य अर्थमंत्री पंकज चौधरींनी नकारार्थी उत्तर दिलंय। त्यांच्या या उत्तरानं केंद्राचा तुर्तास असा कोणताही बेत नसल्याचं स्पष्ट झालं आहे। दरम्यान घनश्याम तिवारी यांनी यावेळी 2000 रुपयांच्या नोटांचं वितरण आणि त्याहून अधिक रकमेच्या नोटांच्या छपाई संदर्भातही काही प्रश्न केंद्रापुढे उपस्थित केले। शिवाय त्यांनी राज्यसभेत 2000 रुपयांच्या किती नोटा बँकेत सादर करण्यात आल्या आणि नेमक्या किती नोटा वापरात होत्या या संदर्भातील प्रश्नही केले। चौधरी यांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत देशापुढचं काही महत्त्वाची आकडेवारी सादर केली। 2016 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934च्या कलम 34(1) अंतर्गत RBIनं 2000 रुपयांची नोट चलनात आणली। 31 मार्च 2017 पर्यंत 2000 रुपयांच्या तब्बल 32,850 नोटा चलनात होत्या। पुढच्याच वर्षात 31 मार्च 2018 मध्ये त्यांची संख्या 33,632 इतकी झाली, असं ते म्हणाले। 19 मे 2023 मध्ये जेव्हा 2000 रुपयाच्या नोटा परत घेण्याचे निर्देश देण्यात आले, तेव्हा 17,793 नोटा चलनात होत्या। त्यापैकी 17,477 नोटा परत आल्या असून अद्याप 346 लाख नोटा परत येणं बाकी असल्याचं राज्य अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं आहे। एकंदरीतच या स्पष्टीकरणातून एक मात्र स्पष्ट होतंय की 500 रुपयांच्या नोटाबाबत केंद्र सरकार काहीतरी निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले जात आहेत। आता तो काय निर्णय केंद्र सरकार घेणार आहे हे आगामी येणारा काळच ठरवेल। धन्यवाद।